नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 23 जुलैचा भाग खूपच धमाकेदार आणि मजेदार झालेला बघणार आहोत। तर इथे अवनीला रूम भेटताच राजा आता अवनीसमोर आपल्या खऱ्या प्रेमाची कबुली देणार हे सगळं आपल्याला बघायला भेटणार आहे। तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच अवनी आता बाहेर अंगणात बसलेली असते। अण्णांनी तिच्यासाठी जी चिक्की आणलेली असते ना, त्यात आता तिला रूम भाड्याने देणे आहे ही बातमी समजलेली असते। अवनी मात्र खुश होते आणि एकटक आता त्या पेपरकडे बघत असते, वाचत असते। तेवढ्यात लगेच राजा बाहेर येतो। मॅडम मॅडम अहो काय बघताय तुम्ही, एवढं बारीक काय वाचताय? त्यावर लगेच अवनी पटकन तो कागद गुंडाळते। कुठे काय, अण्णांनी चिक्की आणली होती ना माझ्यासाठी म्हणून बघत होते। त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, अण्णांनी चिक्की आणली का तुमच्यासाठी? आवडली ना, मस्त आहे की नाही? पण मॅडम थँक्यू बरं का, मी त्यासाठीच आलो आहे तुमच्याकडे। त्यावर अवनी म्हणू लागते, थँक्यू कशासाठी राजा? त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम नाही म्हणजे मला तर लय टेन्शन आलं होतं, कारण आता मी तर कामातनं गेलो, सगळं संपलं असं वाटलं होतं मॅडम। पण तुम्ही एका क्षणात सगळ्यांना हसवलं ना, अगदी पहिल्यासारखं वातावरण बनवलं ना घरात, ते बघून मला लय भारी वाटलं आणि त्यासाठीच मी थँक्यू म्हणायला आलो आहे। त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, बाद झालं, एवढा आनंदाने उड्या मारायची गरज नाही आहे। हे बघ, सगळ्यांचे मूड ऑफ झाले होते आणि मला असं शांततेत तुम्ही सगळे बसलेले आवडत नव्हतं, म्हणून मी जरासं सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न केला आणि जरासा लाईटली सगळ्यांचा मूडही ठीक झाला। पण याचा अर्थ असा होत नाही खोट्याचं रूपांतर खऱ्यात, असं होत नाही आहे। खोटं ते खोटंच असतं राजा, आणि तू माझ्याशी खोटं बोललाय। इथून पुढे असं जर खोटं बोलला आणि काही लपवण्याचा प्रयत्न केला ना, तर मला अजिबात चालणार नाही आहे। त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम मी खोटं बोललो आहे हो, पण त्या पाठीमागचं कारण तुम्ही समजून घ्या ना। अहो तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हे समज केलं आहे मी, तुम्हाला सांगितलं ना मॅडम मी। त्यावर अवनी म्हणू लागते, राजा तू हे कशासाठी केलं आहे आणि खोट्या कॉन्फिडन्सची मला गरज नाही आहे। आणि मुळात म्हणजे ना, मला खोटारडी लोक अजिबात आवडत नाही राजा। त्यामुळे इथून पुढे खोटं बोलायचं नाही, जे काही असेल ते खरं सांगायचं। अजून काही खोटं लपवलं नाही ना, असेल तर सांगून टाक। त्यावर लगेच राजा आता ततमम करू लागतो, मॅडम ते। त्यावर अवनी म्हणू लागतो, याचा अर्थ अजून काहीतरी लपवलं आहे, काय आहे ते? त्यावर राजा म्हणू लागतो, नाही नाही मी कशाला काही लपू, नाही लपवलं मी असं काही। त्यावर अवनी म्हणू लागते, ठीक आहे मी तुझ्यावरती विश्वास ठेवते, पण पुन्हा खोटारडेपणा मला चालणार नाही आहे। असे म्हणताच अवनी आतमध्ये निघून जाते। त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, देवीआई देवीआई कसं सांगू मी यांना, मी किती आणि काय काय खोटं लपवलं आहे। आमचं खरं लग्न झालं आहे हे मी त्यांना खोटं सांगितलं आहे, हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा काय होईल देवीआई? आता सगळं काही तुझ्या हातात आहे बाई, मी हे सगळं नाही सांगू शकत त्यांना, आता कुठल्या तोंडाने सांगणार? असे असंख्य प्रश्न आता राजासमोर उभे असतात। तर इकडे आता देशमानेंच्या घरी महेश घरी आलेले असतो, तेव्हा तो आपल्या बाबांना म्हणू लागतो, बाबा नाशिकची जी साईट आहे ना, तिकडे देखरेखीसाठी तुम्हाला एकदा जाऊन यावं लागेल, त्यांनी बोलावलं आहे हो। त्यावर लगेच आता देशमाने म्हणू लागतात, महेश माझ्यासाठी काम महत्त्वाचं नाही आहे, माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे तर माझी मुलगी अवनी या घरात कधी येणार आहे याचं काहीतरी बघ। तू त्या दांगटांच्या घराचं काय केलं, बघितला का एखादा वकील? त्यावर महेश म्हणू लागतो, हो बाबा ते प्रसिद्ध देखणे वकील नाही का, त्यांच्याकडे मी फाईल दाखवली। त्यावर लगेच देशमाने म्हणू लागतात, मग काय बोलले देखणे वकील? त्यावर महेश म्हणू लागतो, जरा ना ही केस कॉम्प्लिकेटेडच आहे, जरा वेळ लागेल असं म्हणणं आहे त्यांचं। त्यावर देशमाने म्हणू लागतात, वेळ वेळ तर अजिबात नाही आहे आपल्याला। हे बघ महेश, त्या देखणेंना सांग जे काय करायचं ते पटपट आणि लवकर, कारण लवकरात लवकर त्या दांगटांच्या घरावरचं छप्पर बाजूला करून आपल्याला आपल्या अवनीला या घरात आणायचे, आणि ते आपल्याला लवकर करावं लागेल। कसं आहे ना, एखादी मुलगी जेव्हा लग्न करून दुसऱ्या घरात जाते ना, तेव्हा ती त्या घराला आपलंसं मानायला सुरुवात करते, त्या घरात रमून जाते, अगदी हरपून जाते। आणि जर अवनीने त्या घरात स्वतःला रमवून घेतलं तर तिला ते घर सोडणं कठीण जाईल, आणि मग ती आपल्या घरात येणं अशक्य आहे। आणि म्हणूनच आपल्याला जे काही करायचं आहे ना, ते लवकरात लवकर। त्यासाठी या देखण्याला जमत नसेल तर दुसरा एखादा चांगला वकील बघ, पण महेश
लवकरात लवकर काम झालंच पाहिजे. आपली अवनी आपल्या घरात यायलाच पाहिजे. जर असं झालं नाही तर लोकांसमोर मला मान उंचावून चालता येणार नाही, खाली मान घालावी लागेल मला. त्यावर महेश म्हणू लागतो, बाबा तुमची मान खाली जाईल असं मी होऊच देणार नाही. त्यावर देशपांडे म्हणू लागतात, बास, या मोठाल्या गप्पा लय झाल्या. देखण्यांना नसेल जमत तर दुसरा वकील बघा, चला मी येतो, असे म्हणतात. आता देशपांडेवरती निघून जातात. पण स्वातीच्या चेहऱ्यावरती जरा कुठे स्माईल आलेली दिसते, कारण दांगटांची ही केस कॉम्प्लिकेटेड आहे म्हटल्यानंतर लवकरात लवकर तरी काही होणार नाही. यामुळे तिचा चेहरा जरा खुलतो. पण या महेशचं लक्ष स्वातीकडे जातं. आता महेश लगेच स्वातीजवळ येतो. मग आनंद झाला ना? दांगटांच्या घरावरचं छप्पर जाणं जरा मुश्किल आहे, कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे अवनी या घरात येऊ शकत नाही असं वाटलंय का? आनंद झाला? खूपच खुश झाली तू? त्यावर लगेच स्वाती म्हणू लागते, नाही महेश, असं काही नाही आहे, मी कुठे आनंदात आहे. त्यावर महेश म्हणू लागतो, कळलं ना, तुझा चेहरा बघून मला समजा काही कळलं. पण काळजी करू नको, लवकरात लवकर त्या दांगटांना रस्त्यावरती भीक मागायला लावणारे हा महेश देशमाने, आणि माझ्या बहिणीला अवनीला मी या घरात आणणारे, हा माझा शब्द आहे, लक्षात ठेव. त्यावर लगेच अवनीची आई म्हणू लागते, महेश जे काही करायचं आहे ना ते लवकरात लवकर कर, कधी एकदा अवनी आपल्या घरात येते ना असं झालं रे मला. त्यावर महेश म्हणू लागतो, आई तू काळजी करू नको, अवनी आपल्या घरात येणार आणि मग आपल्याला हवं त्या मुलाबरोबरच आपण तिचं लग्न लावणार, सगळं काही आपल्याला हवं तसंच होणार. आता या आई बापाने आणि मुलाने तर अवनीच्या लग्नाचे स्वप्नही रंगवलेले असतात. पण स्वातीला यांचा राग येतो. सगळेजण आता रूममध्ये निघून जातात. तर त्यानंतर इकडे त्या रात्रीची झोपण्याची वेळ झालेली असते. आता यशादादाचे समधी कामं आटपलेली असतात. आता पाण्याचं आणि धन्याचं अंथरूण टाकण्याचं काम चालू असतं. तेवढ्यात लगेच दोघांच्या गप्पा रंगतात. अरे आज काय सॉलिड धमाका झाला, राजादाकडनं चुकून यशादाला लागलं. पण धन्या आता यशादाला म्हणू लागतो, यशादा तुला खरं सांगतो, तू लय प्रेमळ आणि दिलदार माणूस, तुझ्या जागेवरती दुसरा कोणी असता ना राजाला धुतला असता, लय हाणला असता. त्यावर लगेच यशादा जातात चुकून पलंगाजवळ एक मोकळा रिकामा तांब्या असतो, त्याला पाय लागतो आणि तो तांब्या आता घरंगळत जातो. त्यावर यशादा म्हणू लागतो, कोणी ठेवलं आहे, कुणाचे हे? तेव्हा पाण्या धन्याकडे बोट करतो, धन्या पाण्याकडे. त्यावर लगेच यशादा म्हणू लागतो, अवनीने काय सांगितलंय तुम्हाला? ज्याने त्याने ज्याची त्याची कामं करायची, कुणाचाही लवकर उचला नाही त्याचा ठोकीन ना. आता पाण्या पटकन तांब्या उचलतो आणि किचनमध्ये येतो. त्याच वेळेस धन्या येतो. खरंच यशादा म्हणतोय ना मी, ते खरंच रे, तुझ्या जागेवरती दुसरा कोणी असताना राजादाला सोडलं नसतं, अगदी पंचवटीत त्याचा आवाज निघाला असता. त्यावर पाण्याला, धन्या पंचवटीत जाऊ दे, पण आपल्या शेजारी आवाज गेला नाही ना ते बरं झालं, नाहीतर नमी तर धावतच आली असती आणि राजाचा असा गळा पकडला असताना सोडलं नसतं. यशादाच्या बाबतीत काही झालंय म्हटल्यानंतर नमी बापरे. तेवढ्यात आता लगेच नमी तिथे अवतरलेली असते. त्याच वेळेस आता धन्या आणि पाण्या नमीकडे बघतात. नमे तुला 100 वर्ष आयुष्य आहे? तेव्हा नमी खीर घेऊन आलेली असते. खरंच मला माझी आठवण काढत होता का तुम्ही? त्यावर पाण्या म्हणू लागतो, ते म्हणतात ना, नाम लिया और शैतान हाजीर हुआ, असं काहीतरी. त्यावर लगेच आता नमी म्हणू लागते, झिपऱ्या तुला ना मी बघून घेईन ना, असं थोबाड फोडेन ना तुझं, मध्ये मध्ये काही बोलू नको. यशा हे बघ, मी तुझ्यासाठी खीर आणली, मी बनवली, खाऊन बघ ना कशी झाली. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, असं असेल तर खीर आम्ही पण चाखून बघू शकतो कशी झाली ते. त्यावर लगेच नमी म्हणू लागते, घाबरे तुला नाही देणार मी, तुम्हाला तेवढीच कामं खायची, दुसरी काही कामं करता तुम्ही, खीर मी माझ्या यशासाठी आणली. त्यावर लगेच आता नमी म्हणू लागते, यशा खाऊन बघ ना कशी झाली, सांग ना. तेव्हा यशा म्हणू लागतो, नमे तुला मी कितीदा सांगितलं आहे, यावेळेस या घरात येत जाऊ नको, मला तुझी खीर नकोय, काहीच नकोय, तू जा इकडनं. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो, अगदी करेक्ट नमे, तू जर यावेळेस आली ना तर मग मोठा घोळ होतो. तुझी ती मम्मी तुझ्या मागे येईल आणि आमच्या घरात राडा करेल, हे बघ आम्हाला हे चालणार नाही. त्यावर नमी म्हणू लागते, घाबरे तू चिडक्या बिब्या, तू मध्ये बोलू नको. हे बघ तुमची आत्या आहे ती, माझी मम्मी नको करू, आत्या म्हण तिला. बरं यशा खाऊन बघ ना कशी झाली. यशादा नकार देत असतो, पण आता नमी जबरदस्तीने यशादाच्या तोंडात आता एक घास भरवते. आता मात्र लगेच यशादा नमीकडे बघतो.
तेव्हा धन्या म्हणू लागतो, सांग सांग कशी झाली, चिकट आणि गोड सांग. त्यावर नमी म्हणू लागते, तुला कसं माहिती चिकट आणि गोड झाली. त्यावर धन्या म्हणू लागतो, कारण आमचा यशोदा गोड आहे आणि तू चिकट आहे ना. त्यावर नमी म्हणू लागते, तू मला चिकट बोलतो झिपऱ्या, आता ना तुला सोडणार नाही मी, थांब तुझं दाभाडच फोडते. त्यावर धन्या म्हणू लागतो, काय चुकीचं बोललो, पाण्यात सांग रे तू. त्यावर पाण्या म्हणू लागतो, हो आमचं यशोदा गोड आणि तू अगदी चिकटलेली असते ना आमच्या घराला आणि त्याला, म्हणून तू चिकट. आता मात्र नमीला लय राग येतो, चिडक्या झिपऱ्या पाण्यात थांब, तुला ना आता सोडणार नाही आहे, आता तुला लय मारणार, तुझं थोबाडच फोडते, कानाखालीच ओढते तुझ्या. असे म्हणताच आता नमी त्याला मारायला जाते. त्याच वेळेस यशोदा म्हणू लागते, बास रे आता एकमेकांच्या कानाखाली मारणं, आधीच लय झालं आहे. त्यावर लगेच नमी थबकते. याचा अर्थ आधी कुणी कोणाच्या कानाखाली मारली का, काय झालं इकडे. आता धन्या लगेच स्टोरी सांगायला सुरुवात करणार. नमे ते राजा. त्याच वेळेस यशोदा म्हणू लागते, धन्या लगेच तोंड चालू, अरे गप ना बाबा, झालं ते बाद झालं, आता नको तमाशा आणखीन. त्यावर नमी म्हणू लागते, धन्या काय झालं ते मला कळायला हवं, लवकर सांग. यशोदा आता धन्याला म्हणू लागतो, तू काहीही सांगणार नाही आहे, तुला माझं ऐकायचं आहे. त्यावर नमी म्हणू लागते, झिपऱ्या तुला माझी शपथ आहे, काय घडलं आहे ते मला सगळं सांग. त्यावर लगेच आता नमी म्हणू लागते, नाही नको, माझी शपथ घेतली मी मेले तरी तुला काही प्रॉब्लेम नाही, नको तुला तुझ्या यशोदाची शपथ, चल लवकर काय झालं ते सांगून टाक. त्यावर धन्या म्हणू लागतो, यशोदा नो कॉम्प्रोमाइज, आता मला सगळं सत्य नमीपर्यंत पोचवावंच लागेल, कारण आता तिने तुझी शपथ घेतली. आता धन्या लगेच स्टोरी सांगायला सुरुवात करतो. राजा त्याने जोरदार दिशी यशोदाच्या कानाखाली ओढली. आता नमी तर लय भडकते. त्याच वेळेस आता किचन ओट्यावरती जो झारे असतो ना तो नमी हातात घेते. आता राजा गेला आता राजा, त्याला सोडणार नाही मी, असे म्हणत भडकलेली नमी निघालेली असतानाच यशोदा तिला पकडतो. नमे अगं शांत हो, हे बघ राजाकडनं चुकून झालंय, हे बघ त्याने एक मुद्दामून नाही केलं. त्यावर नमी म्हणू लागते, त्याची एवढी हिंमत, माझ्या यशावरती हात उचलला, आता मी त्याला फोडूनच काढते, असे म्हणत झाऱ्या घेऊन अवनीच्या रूमकडे नमी धावतच निघालेली असते. सगळी भावंडं आता नमीला पकडतात. तेव्हा नमी म्हणू लागते, पाण्या झिपऱ्या धन्या दरवाजा ठोठाव आणि राजाला बाहेर बोलाव, अवनीसमोर मला तमाशा करायचा नाही आहे, बोलाव राजाला बाहेर. तेवढ्यात बाहेरनं राजा घरात येतो. जाऱ्या घेऊन कुठे चाललीस नमी तू, आणि काय चालू आहे समज, काय तमाशा लावलाय. त्यावर नमी म्हणू लागते, खोटारड्या तू इकडे आहेस का, काय रे तू यशोदावरती माझ्या नवऱ्यावरती हात उचलण्याची हिंमत केलीच कशी, तू माझ्या नवऱ्याला मारूच कसा शकतो. त्यावर सगळेजण नमीकडे बघतात. तेव्हा राजा म्हणू लागतो, नवरा हे कधी झालं, आम्हाला तर माहीत पण नाही. आता लगेच यशोदा म्हणू लागतं, गपरे असं काही नाही आहे. आता नमी झाऱ्या घेऊन राजाच्या पाठोपाठ धावू लागते. राजा आता किचनमधनं बाहेर इकडनं तिकडनं पळू लागतो. नमीच्या पाठोपाठ पाण्या धन्या यशोदा धावत असतात. नमी मात्र झाऱ्या घेऊन राजाला पकडण्याचा प्रयत्न करत असते. आज तर तुझं टंगडच तोडून टाकते. तेवढ्यात अवनी रूमचा दरवाजा उघडते, बाहेर येते. राजा पटकन आता अवनी मॅडमच्या पाठीमागे लपतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, 1 मिनिट, काय झालंय, का पळताय तुम्ही एकमेकांच्या पाठीमागे. त्यावर नमी म्हणू लागते, अवनी तुझ्या नवऱ्याला समजावून सांगा, माझ्या यशाला मारण्याची हिंमत त्याने केलीच कशी, यशाला मारलं त्याने, सोडणार नाही मी, त्याचं टंगडच तोडते. त्यावर अवनी म्हणू लागते, नमिता तुझा काहीतरी गैरसमज होतोय, अगं राजाने मुद्दामून नाही मारलं, चुकून झालं त्याच्याकडनं. त्यावर नमी म्हणू लागते, चुकून होऊ दे नाही तर कसे होऊ दे, पण यशाला मारलंय ना त्याने, आणि हे काही मला सहन होणार नाही आहे. तेव्हा आता लगेच नमी म्हणू लागते, यशा कुठे माझा. यशोदा किचनमध्ये असतो. नमी किचनमध्ये येते. यश लय लागलं का रे तुला. त्यावर यशोदा म्हणू लागतो, नाही नमी येते. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, लागलं, राजादाचा हात कसा माहिती आहे ना, आणि राजादा पानादावरती भडकला होता, मध्ये यशोदा आला, मग किती जोरात लागलं असेल, लय चापकुळी उठल्या असतील. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, नमे तू एक काम कर, यशोदाची दाढी काढून बघ, तुला असे 4-4 बोटं उठलेले दिसतील. त्यावर लगेच आता यशोदा म्हणू लागते, बाद झालं ना आता. नमी आता किचन ओट्यावरचं चाकू घेते. राजा आता हा चाकू ना तुझ्या पोटातच खूप असते,
त्यावर आता सगळेजण नमीला थांबवतात. आता नमी रडू लागते. तुम्ही यशाला कसे मारू शकता? तुमच्यासाठी रात्रंदिवस झटतोय तो, तुम्ही त्या यशाला मारताय? त्यावर नमी रडायला लागते. तेव्हा धन्या नमीजवळ येतो. नमे नमे रडू नको ना गं. हे बघ नमे, लहानपणी मला जेव्हा लागायचं तेव्हा तू कशी माझ्या गालावरची पप्पी घ्यायची, तशी आमच्या यशोदाची पप्पी घे की, मग त्याचं ते लागलेलं लगेच बरं होईल. आता सगळेजण मात्र धन्याकडे बघू लागतात. नमी गालातल्या गालात हसू लागते. यशा, कुठल्या गालावरती मारलंय राजाने? आता यशोदा म्हणू लागतो डाव्या. त्याच यशोदाला धक्का बसतो. असं काही करायचं नाही आहे. नमे चल निघ, तू घरी निघ बरं. आणि धन्या, तुझी जीभ लय चरचर करायली आहे, तू गप्प बैस. सगळेजण आता गालातल्या गालात हसू लागतात. नमी आता आपल्या घराकडे निघालेली असते. आता यशोदा मात्र धन्याकडे रागाने बघत असतानाच नमी चान्स मारते आणि पटकन यशोदाच्या गालावरची पप्पी घेऊन तिकडनं पळून जाते. आता सगळेजण हसू लागतात, लाजू लागतात. त्याच वेळेस आता धन्या म्हणू लागतं, मजा आली की नाही? तेव्हा लगेच आता यशोदा त्याला मारायला जाणार. तेच आता धन्याचा धक्का राजाच्या हाताला लागतो. राजाच्या हाताची खूप आग होते. आई ग, खूप जोरजोरात ओरडतो राजा. आता अवनी धावतच येते. राजा, अरे कुठे लागले? दाखव बघू बरं, खूप आग होते का? तेव्हा धन्या म्हणू लागतो, सॉरी राजदा, पण वहिनी, आता जशी नमीने यशोदाच्या गालावरची पप्पी घेतली तशी तुम्ही बी घ्या की राजादाच्या हाताची पप्पी, म्हणजे त्याचा हात बरा होईल लवकर. आता मात्र अवनी एक नाही दोन नाही सरळ तिकडनं निघून जाते. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, धन्या, तुझ्या जिभेला काही हाड वगैरे आहे की नाही? धन्या आता जीभ बाहेर काढतो. नाही राजदा, जिभेला कुठे हाड असतंय? त्यावर यशोदा म्हणू लागतो, पाण्या, पकड रे याला, जरा याला ठेचूनच काढावं लागतंय. आता पाण्या आणि यशोदा जोरजोरात धन्याला मारू लागतात. तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी अवनी आता तयार होऊन आपली पर्स घेऊन रूम बघण्यासाठी निघालेली असते. तेव्हा ती आता देवाऱ्यातल्या देव्याईसमोर हात जोडते. देव्याई, आज असं काही विघ्न आणू नको गं. आज मला रूम भेटणार आहे, तिथे माझं काम होऊ दे. एकदाचं काम झालं म्हणजे मी या घरातनं जायला मोकळी. त्यामुळे देव्याई, सगळं काही ठीक होऊ द्या. असे म्हणताच अवनी आता घरातनं बाहेर पाऊल टाकणार. तेच आता बाहेर दरवाजातच अण्णा कुऱ्हाड, विळा, कोयता घासण्याचं काम करत असतात. अण्णांनी आता अगदी कुऱ्हाडीला धार लावलेली असते. अण्णा अशी कुऱ्हाड हातात घेतात. कर कर धार लावताना अवनीने बघितलेलं असतं. अवनी आता अण्णांकडे बघू लागते. त्याच वेळेस तिला त्या सुलीचं बोलणं आठवतं. अगं, तुझा सासरा धोंड्या, त्याने त्याच्या बायकोला मारून टाकलंय, या पोरांच्या आईला मारून टाकलंय, खुनी माणूस आहे तो. अवनी आता घाबरते. अण्णांकडे एकटक बघू लागते. अण्णा ती आता धार लावलेली कुऱ्हाड हातात घेतात. काय धार लागली ना मस्त. एकाच घावात 4 तुकडे, खेळ खलास. आता मात्र अवनी धावतच आतमध्ये जाते. कारण अण्णांचं हे जे ॲक्शन असते, जे बघणं असतं, जी धार असते, ते बघून अवनी खूप घाबरते. त्यावर लगेच यशोदाचं लक्ष अवनीकडे जातं. अवनी, काय झालंय? तुम्ही एवढ्या का घाबरलात? काही बघितलंय का? अवनी एक नाही दोन नाही गप्प रूममध्ये पळून जाते. त्यावर लगेच यशोदा बाहेर येतो. अण्णा आता दरवाज्यातच कुऱ्हाड घासत असतात. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, अण्णा, तुम्ही अवनीला काही बोललात का? त्यावर अण्णा म्हणू लागतात, सुनबाईला मी कशाला बोलेल? ती तर रिस्पेक्टर आहे ना माझी, मी कशाला बोलेल तिला? नाही नाही, मी तर तिला बघितलं पण नाही. हे बघ, कसली धार लागली ना, एक गाव 4 तुकडे. त्यावर लगेच यशोदा म्हणू लागतो, अण्णा, खाली घ्या ती कुऱ्हाड, तुम्हालाच घाबरली तुमची सुनबाई. अहो, आता तर मला बी भ्याव वाटायला लागलं आहे अण्णा तुमचं. असं कोणी दारात कुऱ्हाड घासायला बसतं का? जसं कोणाचा खून करायचा आहे तुम्हाला. हे बघा, उचला हे सगळं आणि तिकडे लांब अंगणात बसा. आता लगेच यशोदा ती हत्यार हातात घेतो. तुम्ही हत्यार घेऊ नका, खाली ठेवा, भीती वाटायली मला तुमची. तुम्ही दगड आणा. आता अण्णा दगड उचलतात. देवा, माझ्या नशिबात तू धोंडा आणि दगडच लिहिलाय, दुसरं काहीच नाही आहे माझ्या नशिबात, असे म्हणत अण्णा आता लगेच इकडे बाजूला अंगणात पुढे येऊन कुऱ्हाड घासण्याचं काम करू लागतात. तर आता दत्त्या तिकडे आलेलो असतो. आता दत्त्या केळीचं कातडं अण्णांकडे बघतो आणि धोंड्याच्या अंगणात फेकतो. आता धोंडी अण्णा मात्र लय भडकतात. आता कुऱ्हाड घासण्याचं काम तर चालूच असतं, पण आता या दत्त्याला फोडूनच काढायचं असं अण्णांनी ठरवलेलं असतं. तर इकडे आतमध्ये अवनी खूप घाबरलेली असते.
तेवढ्यात लगेच धन्या येतो, वहिनी कुठे चाललात तुम्ही? अवनी आता खूप डचकते. त्यावर धन्या म्हणू लागतो, वहिनी अहो मी सहज विचारलं, एवढं का डचकलात तुम्ही? त्यावर अवनी म्हणू लागते, ते मी मंदिरात चालले होते. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, मंदिरात? त्यावर अवनी म्हणू लागते, हो जरा सकाळी सकाळी भारी वाटतं ना, मन अगदी प्रसन्न होतं म्हणून जायचं होतं. त्यावर लगेच आता यशोदा म्हणू लागतो, धन्या मग तू बी जा त्यांच्यासोबत. त्यावर धन्या म्हणू लागतो, हो हो चालेल वहिनी चला. त्यावर अवनी म्हणू लागते, धन्या तू कसं येऊ शकतो माझ्याबरोबर? त्यावर धन्या म्हणू लागतो, का झालं, काय प्रॉब्लेम आहे वहिनी? त्यावर यशोदा म्हणू लागतो, अरे तू आंघोळ कुठे केली, जा 5 मिनटात आंघोळ करून ये. तेव्हा धन्या म्हणू लागतो, वहिनी 5च मिनटं वेट करा, आंघोळ करतो आणि येतो मी. त्यावर अवनी म्हणू लागते, नाही नाही अरे एवढा वेळ? त्यावर धन्या म्हणू लागतो, 2 मिनटात येतो. बरं 0 मिनटात येतो चालेल? त्यावर अवनी म्हणू लागते, धनू हे बघ धनू, तू चांगली आंघोळ कर, निवांत आंघोळ कर, फ्रेश हो, मी जाऊन येते. त्यावर धन्या म्हणू लागतो, वहिनी तुम्हाला काय म्हणायचं आहे, मी चांगली आंघोळ करत नाही? अहो इवलंसं अंग आहे माझं, कितीसा वेळ लागतो, मी आलो आत्ता फ्रेश होऊन. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, धन्या अरे पण तुला आंघोळ झाल्यानंतर असाइनमेंट पूर्ण करायची ना, मग तू कशाला येतोय टाईमपास करायला? त्यावर धन्या रुसतो, वहिनी ह्याचा अर्थ तुम्हाला मला घेऊनच जायचं नाही आहे ना? त्यावर अवनी म्हणू लागते, धनू तसं नाही आहे. त्यावर यशोदा म्हणू लागतो, अगदी बरोबर, फक्त याला अभ्यास न करण्याला कारण लागतं. अभ्यास करून घे आंघोळ झाल्यानंतर, चला मी येतो तुमच्यासोबत. अवनीला तर धक्का बसतो, यशोदा तुम्ही? नाही नको, तुमची कामं असतील ना. त्यावर यशोदा म्हणू लागतो, उरकली समधी कामं उरकली, चला मी येतो. त्यावर अवनी म्हणू लागते, 1 मिनिट, हे बघा मला एकटीला जाऊ द्या, मी जाऊन येते. अवनी आता एकटी निघालेली असते तर इकडे तेवढ्यात बाहेरनं अण्णांचा आणि दत्त्याचा जोरजोरात आवाज येऊ लागतो. अण्णा मध असतात कुरादच डोक्यात घालतो, सोडणार नाही तुला. आता हा आवाज ऐकू येताच अवनी यशोदा धन्या बाहेर येतात. तर आता या दत्त्याला अण्णाने असं खुर्चीला दाबलेलं असतं आणि अण्णा आता कुऱ्हाड त्याच्यावरती उघडत असतात. तेवढ्यात सुली धावत येते, बघा रे बघा, माझ्या भावाच्या जीवावर उठलाय हा धोंड्या. त्यावर धोंड्यांना म्हणू लागतं, मग मी कोण आहे तुझा? भाऊच आहे ना, याची हिंमत कशी झाली केळाची साल माझ्या अंगणात फेकण्याची? त्यावर दत्त्या म्हणू लागतो, माझ्या वाटणीचं आहे ते म्हणून फेकली. तेव्हा धोंड्यांना म्हणू लागतात, ऐका शेवटचं ऐक, ते घर माझं आणि माझ्या पोरांचं आहे, तुझा तिकडे काय बी हक्क नाही आहे. आता ही कुऱ्हाडच डोसक्यात घालतो. आता यशोदा आणि धन्या धावतच जातात, अण्णांना पकडतात, अण्णांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. सुली आता लगेच अवनीकडे बघते, बघ बाई तुझा खुनी सासरा कसा जीव घेतोय दुसऱ्यांचा, बघतेस ना. अवनी खूप घाबरलेली असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, अवनीला रूम भेटलेली असते. घरी येताच आता ही आनंदाची बातमी अवनीने राजा आणि यशोदाला सांगितलेली असते, पण राजाला मोठा धक्काच बसतो. तेव्हा आता अवनी रूममध्ये आपली बॅग भरण्याचं काम चालू करते. त्याच वेळेस राजा येतो. तुसी मत जाओ इधर हीच रहो, असं म्हटलं कोणी तर तुम्ही राहताल का इकडे? त्यावर अवनी म्हणू लागते, का राहायचे मी इकडे? नेमकं खरं कारण काय, खरं सांगशील मला? सांग तुझ्या मनात काय? आता राजा 1 नाही 2 नाही गप्प. आता राजा तिकडनं बाहेर येतो. तेव्हा यशोदाला राजा सांगू लागतो, यशोदा माझं लय प्रेम आहे रे त्यांच्यावर, मी त्यांना सोडून नाही राहू शकत. आता मात्र निघालेल्या अवनीला आता राजा आपल्या खऱ्या प्रेमाची कबुली कशी देणार, पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.